ची स्थिती सध्या अशी आहे, रात्री 2-3 वाजता जे एपीएमसी मार्केटमध्ये जे गाड्या आलेत त्यांना कळाले की आज मार्केटमध्ये हॉटेल वेंडर लोकांनी माल भर करायचं बंद केले, कारण गॅस सिलेंडर बंद झालाय, त्यामुळे हॉटेल पूर्णपणे बंद झालेलं आहे. त्यामुळे इथले हॉटेल वेंडरचे माल भरत होते ते माल उचलायचं बंद झाले. त्यामुळे पूर्ण माल मार्केटमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये पडलाय. त्याचा बाजार 50% ते 60% घसरलेला आहे. भाज्याच्या तरकाऱ्याचा बाजार 50 रुपये 60 रुपये किलो होती, ते आज 20 रुपये 25 रुपये किलो वरती आले. पालाभाजीचं जे बाजार कोथिंबीरचं 15 रुपये गड्डी विकत होती ते गड्डी 5 रुपये 6 रुपये विकण्यात आलेलं आहे. मेथीचा बाजार सुद्धा 5 रुपये 6 रुपये विकण्यात आलेला आहे. आणि असं जर राहिलं, उद्योग चालू राहिलं तर गाड्याचे भाडे होणार नाही आणि गाड्याचे भाडे सुद्धा महाग होतील आणि ह्याचा परिणाम शेतकऱ्याला होईल. कारण काय, शेतकऱ्याचा माल इथं परवडणार नाही त्या भावात विकायला 5 रुपये 6 रुपये. आणि आज शेतकऱ्याचा माल जर नाही उचलला, युद्ध जर चालू राहिला तर परत शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची परिस्थिती आलेली. हॉटेल व्यावसायिक आहेत ते सध्या त्यांचा बिझनेस होते, ते खरेदी करायला येतात नाही, त्यांचं जे हॉटेल वेंडर इथून माल भरतात डेली ऑर्डर बेसिक, ते लोकांनी माल उचलायचं बंद केलंय. हॉटेलवाले स्वतः येत नाही या मार्केटमध्ये. जे त्यांना ऑर्डर दिलेलं आहे हॉटेल माल पोहोचून करून द्यायचे, ते लोक बंद केलेले आहे पूर्णपणे. कशामुळे हे सगळे गॅस सिलेंडर बंद झाले मुळे हॉटेल चालणार नाही, हॉटेल बंद झालेत. आणि मोठे मोठे जे हॉटेल आहेत ते ठराविक ते चालले फक्त, ते पण पुढे अशी स्थिती राहिली का तेही सुद्धा बंद होते. पुढची परिस्थिती कशी असणार आहे, काय पुढची परिस्थिती असं आहे मॅडम, इथं माल या एपीएमसी मार्केटमध्ये जे माल येते त्याला 60% 70% माल हॉटेलवाले उचलतात आणि ते बंद झालं का मग खाणारे लोक किती खाणार होते, घरगुती खाणारे कमी, एवढा माल उचलणार नाही. आणि ते पण ते फुकट. किती फरक पडलाय मागच्या वेळीपासून यामध्ये? आज पहिला दिवस 50% 60% फरक पडलाय. असं जी स्थिती राहिली तर व्यापारी कर्जबाजार होतील आणि शेतकऱ्याचं सुद्धा फार मोठे नुकसान होणार आहे. तुमचं नाव? इस्माईल जब्बार शेख, व्यापारी सेना, एपीएमसी मार्केट.